शेळी पालन करीत असाल, शेळी पालनामध्ये जर चाऱ्याची आपण लागवड करू इच्छिता तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो मेथी घास आपण आपल्या शेळ्यांसाठी मेथी घासाची लागवड करू शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण तुतीची पण लागवड शेळी पालनासाठी करू शकता। तुती पण आपण बांधाच्या कडेला नाही तर घरी पद्धतीत पण लावू शकता। याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपण जो दशरथ घास आहे, दशरथ घासाची पण लागवड शेळ्यांसाठी करू शकता। एकदम शेळ्या पण याला एकदम आवडीने खातात, वर्षानुवर्षे चालणारा दशरथ घास आहे। दशरथ घासाची लागवड पण आपण शेळ्यासाठी करू शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जो इंडोनेशियन बाहुबली नेपियर ग्रास आहे याची पण आपण लागवड शेळ्यांसाठी करू शकता। याची पण हाईट चांगली आहे आणि चांगला पोषक चारा आहे। इंडोनेशियन बाहुबली पण आपण शेळी पालनामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने याचा वापर करू शकता। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे 4G बुलेट सुपर नेपियर आहे, ते 4G बुलेट सुपर नेपियर पण आपण शेळी पालनामध्ये याचा आपण यूज करू शकता। पण तत्पूर्वी याच्याविषयी आपल्याला काय करायचं, याच्या हाईटवर आपल्याला काढायचं नाही। शेळी पालनात जर याचा उपयोग करायचा असेल शेतकरी मित्रांनो तर याची फक्त 4 ते 5 फुटाची हाईटच आपल्याला होऊन द्यायची आहे। त्यानंतर आपण डायरेक्ट कट करून पण टाकू शकता आणि चाप कटर मध्ये घालून पण याचा वापर करू शकता। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, यश गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो बहुता शेतकऱ्यांचे कॉल येतात की आम्हाला नवीन शेळी पालन करायचे आहे, आम्ही नवीन आहोत, तर शेळी पालनामध्ये आम्ही कुठला चारा लावू इच्छितो आणि कुठला चारा लावला पाहिजे, त्याच्यामध्ये बहुवार्षिक चालणारे पिके, टेम्पररी चालणारे पिके, असे भरपूर शेतकरी मित्रांचे प्रश्न असतात। तर त्याच अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ बनवत आहे। शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला काही चारे आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे की आपण आपल्या शेळ्यांसाठी कुठकुठला चारा लावू शकतो। त्याच्यामध्ये द्विदल जातीचे असेल, एकदल जातीचे असेल, असे असंख्य जी चारे असतात शेतकरी मित्रांनो त्यामधून आपण कुठल्या चाऱ्याची निवड करावी जेणेकरून आपल्या शेळी पालन करत असताना शेळ्यांसाठी एक पोषक चारा पण मिळाला पाहिजे, त्याच्यामधून प्रोटीन पण मिळालं पाहिजे आणि तो चारा एकदम आपल्या जनावरांसाठी सकस मिळाला पाहिजे। त्याच अनुषंगाने मी आज तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल आणि लाईव्ह द्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो। आणि आपण चाऱ्याचे नियोजन कसे केले पाहिजे ते नियोजन पण मी तुम्हाला दाखवतो। काही शेतकरी छोटे असतात, शेतकरी मित्र वर्गांचे प्रश्न असतात की आम्ही छोट्या छोट्या प्रमाणात चारा लागवड करू इच्छितो, तर आम्ही कुठले कुठले चारे लागवड केली पाहिजे, तर त्याच तुम्हाला दाखवतो। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो, तर इथं तुती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता। तर शेळी पालनामध्ये तुतीचा पण उपयोग चांगल्या प्रमाणात केला जातोय, तर तुतीची स्पेशल लागवड पण करू शकता आपण। आणि आता तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो इथं बांधाच्या कडेनं तुतीची लागवड केलेली आहे, तर आपण अशा पद्धतीत बांधाच्या कडेनं पण तुतीची लागवड करू शकतो, जेणेकरून आपल्याकडे जर जमिनीची कमतरता असेल तर त्यामध्येच आपला हा एक चारा पण इथं चांगल्या प्रमाणात व्यवस्थापन आपण करू शकतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आता आपण शेळ्यांसाठी मेथी घास पण करू शकतो। तुम्ही समोर बघू शकता इथं आपल्यापाशी मेथी घास आहे शेतकरी मित्रांनो, आणि शेळ्या एकदम याला आवडीने खातात, तर मेथी घास पण आपण आपल्या शेळ्यांसाठी करू शकतो, तुती पण करू शकतो। आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो असे असंख्य भरपूर चारे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रमाणात चारे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि युट्यूबवरती मी नेहमीच चाऱ्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीत मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो शेतकरी मित्रांनो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे 4G बुलेट आहे, 4G बुलेट पण आपण आपल्या शेळ्यांसाठी 4G बुलेटची पण लागवड करू शकतो। त्याप्रथम मी तुम्हाला 4G बुलेट कसे आहे शॉर्टकट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो ही जी 4G बुलेट गवत आहे, हा जो चारा आहे हा पण एकदम बेस्ट उत्तम प्रतीचा आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे। पण तत्पूर्वी जर तुम्ही स्पेशलिस्ट शेळी पालन करतच असाल तर तुम्ही बघू शकता आता याला इथं पूर्ण कांडी आलेली आहे शेतकरी मित्रांनो, आणि जी ही खालची कांडी आहे जी स्टिक आहे पूर्णपणे हार्ड झालेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, जर आपण शेळी पालन करत असाल तर शेळ्यांसाठी जी 4G बुलेट आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला कमीत कमी 5 ते 6 फुटाच्या हाईट वरती कापायचा आहे, म्हणजे शेळ्यांसाठी आपण 4G बुलेट पण लावू शकतो। हे 2 in 1 मध्ये आहे। याला आपल्या गाई म्हशी पण खातात, जर मोठे जनावर असेल तर याला चाप कुट्टीद्वारे आपण जनावरांना घालू शकता। आणि शेळ्यासाठी जर करायचं असेल तर आपण 4 ते 5 फुटाची हाईट होऊ शकतात। त्याला बघू शकता खालून 1 2 2 3 3 कांड्या आहेत, जेणेकरून इथं आपले नुकसान पण होणार नाही। त्याचबरोबर तुती दाखवली, मेथी घास दाखवलाय, 4G बुलेट दाखवली,
आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अति महत्वाचा चारा इथे दाखवतो शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघू शकता आता हा जो चारा आहे शेतकरी मित्रांनो, हा चारा इंडोनेशियन बाहुबली ग्रास आहे. ही पण एक नेपियरची जातच आहे. तर नेपियरची जात आहे, पण आत्ताच मी तुम्हाला जी फुर्जी बुलेट दाखवलाय त्याची हाईट पण तुम्ही बघितली, त्याला स्टिक पण येतात. आणि हा जो इंडोनेशियन बाहुबली चारा आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम हिरवागार. आणि याची हाईट तुम्ही बघू शकता, सर्वसाधारण याची हाईट 4 फुटापर्यंत आहे. आणि जास्तीत जास्त याची हाईट शेतकरी मित्रांनो 5 ते 6 फुटापर्यंत जाते. ज्या कारणाने काय होतं, जी खालची जी कांडी आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता एक ताट मी तुम्हाला इथं मोडून दाखवलंय. याची जी वरपासून तर खालपर्यंत तुम्ही बघू शकता, याला पूर्ण प्रमाणात पाला आहे. आणि जी कांडीची संख्या आहे शेतकरी मित्रांनो, कांडीची संख्या एकदम कमी आहे. कमी असल्या कारणाने शेळी पालनात अत्यंत उपयोगी ठरणारा हा एकदम पोषक चारा आहे शेतकरी मित्रांनो. याच्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण पण चांगले, 18 ते 20% याच्यामध्ये प्रोटीन पण आहे. परत एकदा मी तुम्हाला दोन्हीचं डिस्टन्स दाखवू शकतो शेतकरी मित्रांनो. शेळी पालनामध्ये हा चारा सकस का मानला जातोय याचं कारण आणि जिवंत उदाहरण लाईव्ह स्वरूपात तुमच्या समोर आहे. बघू शकता याची हाईट, याची ग्रीनरी आणि याचं एक ताट पण मी तुमच्या समोर इथं काढलेलं आहे शेतकरी मित्रांनो. आता जे 4G बुलेट आहे, कारण की शेतकरी मित्रांनो प्रश्न तुमचे असतात आणि तुमच्या प्रश्नावरती लाईव्ह मध्ये काम करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला इथं मी एकदम लाईव्ह मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. जी 4G बुलेट आहे याची हाईट तुम्ही बघू शकता. याची हाईट अजून कमीच आहे, याची हाईट कमीत कमी 20 फुटापर्यंत जात असते. आणि जे इंडोनेशियन बाहुबली ग्रास आहे शेतकरी मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही इथं मी याच्या बरोबर लावलंय शेतकरी मित्रांनो. तर याच्या हे जी इंडोनेशियन बाहुबली याच्या आता तुम्ही बघू शकता, इथं एक झालं, इथं दुसरं झालंय. म्हणजे जवळजवळ याचे 2 ताट, याची जी पूर्ण हाईट, याच्या पूर्ण हाईटच्या 2 तुलनेने 3 तुलनेने याला खाली कांडीचा भाग आहे. आणि याला तुम्ही इथं बघू शकता तुमच्या समोर आहे, कांडी कमी आहे आणि पाला जास्त आहे. म्हणून दोन्ही पण चारे एकदम अतिउत्तम चांगल्या दर्जाचे आहेत. पण शेळी पालनात एकदम उपयोगी ठरणारा हा इंडोनेशियन बाहुबली आणि हा 4G बुलेट ऑल इन मध्ये सर्व जनावरांसाठी तुम्ही चालू शकता. हा पण तुम्हाला शेळ्यांसाठी याची लागवड करायची असली तर तुम्ही याची ह्या हाईटवर तुम्ही 5 ते 6 फुटाच्या हाईटवर याची कापणी करू शकता. तर 4G बुलेट आणि इंडोनेशियन बाहुबली जे गवत आहे त्यामधला दोन्हीतला फरक मी शॉर्टकट मध्ये चालता पण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. शेळी पालनासाठी इंडोनेशियन बाहुबली ग्रास हा एकदम चांगल्या दर्जाचा आहे, हे पण मी तुम्हाला दाखवलंय. एकदा दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो. तर हा मेथी घास आहे, तुम्ही बघू शकता. मेथी घासाची हाईट सर्वसाधारणपणे 2, 2.5, 2.25 फुटापर्यंत वाढते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता शेजारीच इकडे मेथी घास आहे आणि इकडे दशरथ घास आहे. दशरथ घासाची पण आपण लागवड करू शकता. दशरथ घास पण 12 महिन्यात केव्हाही आपण लावू शकता. एकदा लावल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो 4 ते 5 वर्षापर्यंत दशरथ घास चालतो, 2-3 वर्षापर्यंत मेथी घास चालतो. दशरथ घास पण हा एकदम चांगल्या प्रतीचा शेळ्यांसाठी एकदम पोषण तत्वे असलेला दशरथ घास पण चारा आहे. हा चारा पण आपण शेळ्यांसाठी करू शकतो. त्याचबरोबर इथं माझ्या समोर शेतकरी मित्रांनो शेवरी दिसत असेल, शेवरीची पण आपण लागवड करू शकता. तुम्ही बघू शकता आता इथं शेवरीचा आपण जशा पद्धतीने शेवरीचा पाला मोडतोय ना शेतकरी मित्रांनो, तर अशा पद्धतीने आपल्याला आपण शेळी पालनामध्ये जी शेवरी आहे ती शेवरी आपण यूज करत असतो. तर एक्झाम्पल मी तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिकल करून दाखवतो शेतकरी मित्रांनो. शेवरी जर म्हटलं तर शेवरी हा एक रानठी झाडपाला झालेला आहे शेतकरी मित्रांनो. तुम्ही बघू शकता आता तुमच्या समोर इथं शेवरीचे झाड आहे आणि मी ते पूर्णपणे कट केलेले आहे शेतकरी मित्रांनो. आता बघू शकता, आता हे शेवरीच्या आपण पूर्ण पाला इथं मोडून घेतलेला आहे. अशा पद्धतीत जर आपण ही जी शेवरी आहे शेतकरी मित्रांनो, शेवरीची जर बांधाच्या कडेना नाहीतर 3 फूट 4 फूट 5 फूट पट्ट्यावर सुद्धा लागवड जर केली तर अतिउत्तम चांगल्या प्रतीचा शेवरीचा चारा पण शेळ्यांसाठी आहे. शेवरी हा झाडपालाचा आहे शेतकरी मित्रांनो. त्याचबरोबर तुती पण आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो इथं आता शेवरीचा पाला आपण तोडलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्या बांधाच्या कडेला जी आपण तुती लावतो शेळ्यांसाठी, तुती पण आपण तोडू शकता. अशा पद्धतीत आपण तुती पण तोडू शकता. म्हणजे काय होतं शेतकरी मित्रांनो, तुती झाली, शेवरी झाली, हादगा झाली, सुबावळ झाली, हे रानटी झाडपाले आहेत.
तर तुतीचा पाला थोडासा फाटतो, तुतीसाठी आपल्याला इथं इड्याची वगैरे आवश्यकता आहे, कारण की थोडीशी हार्ड काडी आहे. तुतीचा पण पाला चांगल्या पद्धतीत शेळ्या खातात शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत की शेळी पालनामध्ये आपण जो इंडोनेशियन बाहुबली ग्रास आहे हा ग्रास पण यूज करू शकता. शेळी पालनामध्ये आपण दशरथ घासाची पण लागवड करू शकतो. तर शेळी पालनामध्ये शेतकरी मित्रांनो आपण इथं तुतीची पण लागवड करू शकतो. शेळी पालनामध्ये आपण शिवरीची पण लागवड करू शकतो. तर असे तुमचे जे प्रश्न होते शेतकरी मित्रांनो, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आज मी तुम्हाला काही जे शेळी पालनामध्ये यूज होणारे चारे आहेत शेतकरी मित्रांनो, चाऱ्याविषयी मी तुम्हाला थोडीशी माहिती दिलेली आहे. आणि माहिती देता देता त्याचं प्रॅक्टिकल प्रात्यक्षिक पण मी दाखवलेलं आहे की मेथी घास कसा आहे, दशरथ घास कसा आहे, 4G कसा आहे, बाहुबली कसा आहे, तुती कसा आहे, शिवरी कसा आहे. आणि असे असंख्य भरपूर जी चारे आहेत शेतकरी मित्रांनो आपण शेळी पालनामध्ये यूज करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी मी थोड्या प्रमाणात चारे दाखवले, तर असेच भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे चारे असतात. असेच नवनवीन चाऱ्या संदर्भात एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया शेतकरी मित्रांनो. तोपर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल मी शेती संबंधित चाऱ्या संबंधित जे व्हिडिओ बनवतो त्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर आपल्याला मिळेल. आणि ही जी चारे मी दाखवले शेतकरी मित्रांनो, ह्या चाऱ्याच्या बियाण्याची आवश्यकता जर आपल्याला असेल, कुणाला जर हे चारे मिळत नसेल शेतकरी मित्रांनो, तर जे स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत ह्या नंबरवर आपण कॉल व्हॉट्सअप करून हे चारे भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत मागवून घेऊ शकता. तर भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, जय जवान जय किसान.